नमस्कार मित्रांनो, हा पोर्टल खास तुमच्यासाठी आहे. हा पोर्टल म्हणजे आजचा दिवस खूपच खास आहे आणि आजचा दिवस उद्या येणार नाही, परवा येणार नाही, 1 महिन्याने येणार नाही, तर तो डायरेक्ट पुढच्या वर्षी येतो, म्हणजे ह्याच तारखेला येतो. म्हणून हा पोर्टल तुम्हाला आज नक्की करायचा आहे आणि म्हणूनच झटपट तुम्ही बघा आणि लगेच संध्याकाळी करू शकता. मी घाईघाईने तुम्हाला हा पोर्टल सांगत आहे, कारण आजचा पोर्टल तुम्ही नाही बघितला तर उद्या करून काहीच फायदा नाही, कारण आजच्यासाठीच आहे, फक्त आणि फक्त आजच्यासाठी हा पोर्टल आहे. आणि हा पोर्टल आज नाही केला तर डायरेक्ट इनडायरेक्ट पुढच्या वर्षी ह्याच दिवशी ह्याच तारखेला, म्हणजे तुम्हाला मधी आधी कधीही नाही करता येणार. हा पोर्टल फक्त आजच्या दिवशी हा पोर्टल 8:08 करायचा आहे संध्याकाळी. तर हा पोर्टल कसा करायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर हा पोर्टल फक्त ग्रीन पेनने आपल्या वहीच्या पेनमध्ये आपल्याला आपल्या 8 इच्छा लिहायच्या आहे. इच्छा कशा लिहायच्या आहे? माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. पूर्ण पॉझिटिव्ह इच्छा लिहायच्या आहे. त्या पण किती इच्छा लिहायच्या? 8च इच्छा लिहायच्या. आज तुम्ही तुमच्या हातावर सुद्धा हे 8चं पोर्टल 8 म्हणजे 8 वेळेस एकच 8 काढायचा आणि 8 वेळेस ते गिरवायचा, तो पण हिरव्या पेनने. आणि संध्याकाळी पण तुम्ही हा पोर्टल ग्रीन पेननेच लिहायचा आहे आणि तो 8 इच्छा लिहायच्या आहे. पहिले एक 8 अक्षर काढायचं आहे, ते पण असं उभं नाही काढायचं, वहीवर आडवं काढायचं आणि त्याला 8 वेळेस गिरवायचं आणि 8 इच्छा आपलं नाव लिहायचं त्याच्याखाली आणि त्याच्याखाली 8 इच्छा लिहायच्या. 9 लिहायच्या नाही किंवा 7 लिहायच्या नाही, 8 इच्छा लिहायच्या आपल्या. त्या पण आपण कशा लिहायच्या? उदाहरणार्थ मी सांगते, ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मला गावाला जायचं आहे असं नाही लिहायचं. गावाला मी गेले. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे. पुढं फक्त थँक्यू लिहायचं आहे आणि 8 इच्छा पूर्ण झाल्यावर सगळ्यात शेवटी लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे. आणि धन्यवाद म्हणजे तुम्ही धन्यवाद पण म्हणू शकता, थँक्यू युनिवर्स पण म्हणू शकता. आणि ह्या पेजची म्हणजे ह्या पानाची घडी घालायची आहे आणि ती आपण दिव्याच्या याने किंवा काडी पेटीच्या काडीमधून ती जाळून टाकायची आहे, जाळायची आणि एका प्लेटमध्ये त्याची राख ठेवायची आणि ती युनिवर्सला फुकून द्यायची.